नमस्कार मंडळी. तर तुम्ही इथे बघू शकतात की ना काही दिवसांपूर्वीच मी छान मस्त हा स्टँड आणून छान मस्त डेकोरेट केलेला होता. आणि हा जो स्टँड आहे ना, तर माझ्याकडे खूप साऱ्या अशा वस्तू बोलतात ना की टाकून देण्यासारख्या होत्या. तर मी टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी छान मस्त केलेलं आहे. आणि संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहेत. आज तसंही ज्ञानेशला सुट्टी आहे. इथे मी छान मस्त कोरा चहा केलेला आहे, म्हणजे ब्लॅक टी. त्यामध्ये मी आलं टाकलेलं आहे, कारण मला आणि ज्ञानेशला आम्हाला दोघांनाही ना खूप ना खोकळा झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे का मला ह्या स्टँडमधलं काय आवडलं? म्हणजे हा मी स्टँड डेकोरेट केला. मला आहे ना हे फुलदाणी आणि हे नेस्ट, तर हे सुद्धा म्हणजे टाकून देण्यासारखे झाले होते. मी टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं आहे. आणि हे आहे ज्ञानेशचं बेस्ट फ्रेंड अप्पू. काय मग बरं आहे ना? तर इथे सुद्धा ज्ञानेशचा एक फ्रेंड आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की ना त्या ज्ञानेशने हे बघा काय केलं आहे. बघा हा टायगर, त्या टायगरला आपण इथं ठेवलं आहे. तर हे दोन्ही जे टेडी बिअर आहेत ना, हे ज्ञानेशचे बेस्ट फ्रेंड आहेत. आणि बघा आमचे हे महाशय काय करत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की ह्याच्यामध्ये छान छान मस्त असं काय काय रे बाबा. ज्ञानेश, काय काय याच्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर वगैरे तू करतोस काय? तर आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही गाड्या दुरुस्त करतो. आमचं गॅरेज आहे बरं का. तर तुम्हाला गाड्या दुरुस्त करायच्या असतील ना, तर नक्कीच ज्ञानेशकडे या किंवा ज्ञानेशला कॉन्टॅक्ट करा. ज्ञानेश गाड्या रिपेअर करेल, हो की नाही? दाखव आता काय रिपेअर करत होता. दाखव दाखव. ओ, रिमोट कंट्रोल. ज्ञानेशच्या ज्या गाड्या आहेत ना, तर ज्ञानेश नेहमी त्या गाड्यांना ओपन करतो आणि पुन्हा स्क्रूने जॉईन करतो. तर आमचा हा छोटासा गॅरेज आहे. काय ते तोंडात नको घालूस. काय मग करणार ना गाडी रिपेअर? हां बोल आता. ओ असं झालं. हो, ते आपण गॅस बंद करताना कधी कधी असा फडफड असा आवाज येतो ना गॅसमधून, शेगडीमधून. तर ज्ञानेशची रिॲक्शन बघा काय होती. कसं कसं सांग पता. हो असं. अरे मग घाबरलाच नाही? मग ते छोटा आवाज होता. ओके, मग तू स्ट्रॉंग आहेस की नाही? हो ना. चल एक फाईन किश, फाईन किश, फाईन किश. व्हेरी गुड.